प्रकार पहिला, मी इथे अर्धा कप साबुदाणा तांदूळ घेतलेत. मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे मिक्सरला चांगले फिरवून घ्यायचे. साबुदाणा तांदूळ मिक्सरला फिरवले की ते एकदम बारीक असे होत नाही, तर थोडेसे ते दरदरीत असेच राहतात. ज्या कपाने आपण साबुदाणा तांदूळ घेतले त्याच कपाने आपल्याला पाणी घालून घ्यायचे. 1.5 कपपेक्षा थोडंसं जास्त मी पाणी घालून घेतलंय. पाणी घालून आपल्याला पीठ आहे ते साबुदाण्याचं मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे असंच झाकून ठेवायचं आहे. अर्धा तासात साबुदाण्याचं पीठ आहे ते छान फुलून येते. पीठ आपलं छान असं फुलून आलेलं आहे. आपण ते मिक्स करून घेऊया, म्हणजेच वर खाली असं मोकळं करून घेऊया. साबुदाण्याचं पीठ मोकळं करून झालं की त्यामध्ये 4 चमचे एवढं शेंगदाण्याचा कूट, 1 मोठा बटाटा उकडून किसून तो घालून घेतला. 2 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतल्या. तुम्ही इथे हिरव्या मिरच्या बारीक चिरून सुद्धा घालू शकता. 1 छोटा चमचा एवढं जिरं घातले. 1 चमचा मीठ घातले. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, पण पाणी घालताना जास्त नाही घालायचं आहे. तर इथे अर्धा कप एवढं पाणी घेतले. त्यामधलं सुद्धा मी थोडंसंच पाणी इथे घालून घेतलं आहे. आपल्याला हे मिश्रण जास्त सैल नाही करायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घातली. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा हे एकदम चटपटीत अशी होते. इतपत मी हे ताटसर ठेवलेली आहे. त्यापेक्षा सैल आपल्याला नाही करायचं. इथे आपण आप्पे बनवते, त्यासाठी मी आप्पे पॅनमध्ये साईडने पहिलं तेल घातले, नंतर मध्ये घालून घेतले. आप्पे पात्रामध्ये जेव्हा आपण आप्पे बनवण्यासाठी मिश्रण घालतो ते सुद्धा पहिलं साईडने घालायचं. आप्पे पॅन साईडने गरम व्हायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आपल्याला आधी साईडने घालायचं आहे, नंतर मध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवूनच आपल्याला हे शेकवून घ्यायचे आहेत. शेकवताना आपल्याला वरती झाकण न ठेवताच हे शेकवायचे आहेत. खालून छान शेकले की आपल्याला हे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवायचे आहे. आप्पे दोन्ही साईडने शेकवून झाले की तुम्ही बघू शकता की आपले आप्पे जे आहेत ना ते किती छान टम्म असे फुलून आले. तुम्ही इथे बघू शकता. छान असे आपले आप्पे फुलून आलेले आहेत. जेवढे हे दिसायला छान आहेत त्यापेक्षा जास्त हे खायला छान लागतात. तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही ह्याच मिश्रणापासून असे छोटे छोटे थालीपीठसुद्धा घालू शकता. तुम्हाला लहान मोठे ज्या साईजमध्ये करायचे त्या साईजमध्ये तुम्ही थालीपीठ करू शकता. इथे तुम्ही बघू शकता त्याच मिश्रणापासून आपले थालीपीठ तयार झाले आणि इथे आप्पेसुद्धा झालेले आहेत. आता आपण करत आहोत प्रकार दुसरा. त्यासाठी मी इथे साबुदाणा तांदूळ घेतले. आपल्याला साबुदाणा तांदूळ सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणा तांदूळ धुताना जास्त जोरात चोळून नाही धुवायचे, तर हलक्या हातानेच आपल्याला 1 ते 2 वेळा साबुदाणा तांदूळ असे चोळून धुवायचे आहेत. साबुदाणा तांदूळ धुवून झाले की त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे. पाणी घालताना वरती अर्धा इंच एवढा येईल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता साबुदाण्याच्या वरती इतपत जास्त मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला 1 तास हे असे झाकून ठेवायचे. 1 तासानंतर आपण बघूया तर साबुदाण्याने जास्तीचं जेवढं त्याला पाहिजे तेवढं पाणी शोषून घेतले. मी ते तुम्हाला चमच्याने दाखवते, तर तुम्हाला जरी वरती पाणी दिसत नसलं तरीसुद्धा ह्या साबुदाण्यामध्ये पाणी आत खाली शिल्लक आहे. आपल्याला जे जास्तीचं पाणी आहे ते असं एखादी प्लेट ठेवून काढून घ्यायचं आहे. पण पाणीसुद्धा काढून टाकताना एकदम सगळं नाही काढलं तर अगदी किंचितचं पाणी म्हणजे 1 टेबलस्पून पाणी आपल्याला असं शिल्लक ठेवायचं आहे. आता ह्यातलं झाकण काढायचं. साबुदाणा तांदूळ आपल्याला चमच्याने वर खाली करून घ्यायचा. खाली जे साबुदाणा तांदूळ असतात त्याने जास्तीचं पाणी शोषून घेतलेलं असतं, म्हणून पुन्हा आपल्याला हे जेव्हा भिजत ठेवणार ना तेव्हा अशा एखाद्या चमच्याने किंवा हाताने ते वर खाली करून घ्यायचे आणि पुन्हा झाकून 4 ते 5 तासासाठी आपल्याला ते असेच ठेवून द्यायचे आहे. त्यामुळे एकसारखे सगळे साबुदाणा तांदूळ अगदी छान भिजले जातात. तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला सकाळी खिचडी करायची असेल तर तुम्ही रात्रभर हे साबुदाणा तांदूळ असेच भिजायला ठेवू शकता. आता इथे आपले 5 तास झालेले आहेत. साबुदाणा तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहे. तुम्ही बघाल तर साबुदाणा तांदूळ फुलून सुद्धा खूप आलेले आहेत आणि साबुदाणा तांदळातलं सगळं पाणी जे आहे ना ते साबुदाणा तांदळाने छान शोषून घेतले. आपल्याला हे आता असे मोकळे करून घ्यायचे आहेत. इथे आता साबुदाणा तांदूळ सगळे आपले मोकळे करून झाले की मी इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. तुम्ही उपासाला जिरं खात नसाल, स्किप केलं तरीसुद्धा चालेल.
जिरं छान फुललं की त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घालून घेतल्या. 2 चमचे एवढे मी शेंगदाणे घालून घेतले. अर्धा मिनिटभर मी ते परतून घेतले. 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून त्याच्या मी अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या, त्या घालून घेतल्या. बटाटासुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं, ते मिक्स केलं. त्यामध्ये अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करायचं आहे. असं आधीच आपण तेलावरती सगळं हे मिक्स करून घेतलं की बटाट्यांना चवसुद्धा छान येते आणि खिचडीमध्ये बटाटे खायला खूप छान लागतात. आता हा मोकळा केलेला शाबू तांदूळ आहे ना, तो आपल्याला घालून घ्यायचा. शाबू तांदूळ घालून मिक्स करताना आपल्याला ह्यावरती पाणी शिंपडायचं आहे, पण पाणी जास्त शिंपडायचं नाही. तर पाणी आपल्याला हातावरती घेऊन मग ते ह्या पद्धतीमध्ये असं शिंपडायचं आहे. ते पण जास्त नाही, अगदी 2 वेळाच आपल्याला हे पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाणी शिंपडून आपल्याला ही खिचडी चांगली मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर खिचडी एकदम मऊसूत हवी असेल की तुम्ही सकाळी ही खिचडी केली आणि तुम्हाला टिफिनला न्यायची असेल, दुपारी जर खायची असेल, तर तुम्हाला मी एक वेगळी ट्रिक दाखवणार आहे. खिचडी करताना आपण ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घातली. तुम्हाला खिचडीमध्ये जर साखर आवडत नसेल, तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 थेंब एवढं तूप घालून घेतलं आहे. तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता. तूप आहे ते कुकरच्या डब्याला आपल्याला सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे. आपल्याला जी खिचडी आपण केलेली आहे ती आपल्याला सगळी खिचडी ह्या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायची. तुम्हाला जर ही पद्धत करायची नसेल तर तुम्ही ज्या भांड्यात खिचडी करणार ना, ते जाड बुडाचं घ्या. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून खिचडी ज्या भांड्यात बनवाल त्यावरती खिचडी मिक्स करून झाले की झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्या. तसं केलं तरीसुद्धा चालेल. पण ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही खिचडी केलात तर खिचडी तुम्ही सकाळी बनवले तर दुपारी काय रात्री खाल्लात तर ती तशीच्या तशीच राहते. अजिबात ती कडक चिवट होत नाही. कुकरमध्ये पाणी घालून घेतलं, एक रिंग ठेवली, खिचडीचा डब्बा ठेवून घेतला, वरती झाकण ठेवून घेतलं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला कुकरला शिट्टी लावून घ्यायची. पण शिट्टी आहे ती होऊ द्यायची नाही, तर फक्त आपल्याला शिट्टी लावायची आहे. शिट्टीला वाफ धरली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता शिट्टीला वाफ धरली, मी गॅस बंद केला. गॅस बंद करून आपल्याला हा कुकर पूर्णपणे थंड झाला की नंतरच खोलून त्यातला खिचडीचा डबा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे खिचडी बघू शकता, छान फुललेली आहे. खिचडीचा प्रत्येक दाणा मोकळा झाला आहे, अजिबात ती चिकट झालेली नाही. दाणा जो आहे शाबू तांदळाचा तो चांगला फुलला आहे आणि खिचडी आपली मऊ लुसलुशीत झाली. कुकरमधून आपल्याला खिचडीचा डब्बा आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. खिचडी आहे ती पुन्हा आपल्याला अशी मिक्स करून मोकळी करून घ्यायची. मोकळी करताना बघाल तर अजिबात ती चिकट झालेली नाही. दाणा मी तुम्हाला दाखवते, तुम्ही इथे बघू शकता. अगदी मऊ लुसलुशीत आहे, अजिबात जराही कडक असा नाही. खिचडी करताना आपण शेंगदाण्याचा कूट घातला तरीसुद्धा 2 चमचे एवढे शेंगदाणे घातले. खिचडी खाताना दाताखाली शेंगदाणे आले की खिचडी अजून खायला खूप छान लागते, म्हणून मी 2 चमचे एवढे शेंगदाणे घालून घेतले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाच्या 2 रेसिपी पाहिल्या. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.